अचलपूर तालुक्यातील कांडले ग्रामपंचायतमध्ये सरपंच सविता आहाके व पती गंगा उर्फ दिलीप धंडारे यांनी गैरव्यवहार, भ्रष्टाचार, गुंडागर्दीने गावात आतंक घातला आहे। यातच 1,65,00,000 रुपयाच्या गैरव्यवहारात विभागीय आयुक्त यांनी अपात्र केल्याने या पती पत्नीने इतर सदस्यांच्या खोट्या गुन्ह्यात जीवे मारण्याचा कट रचून सूड उगवण्याचा प्रयत्न केला। यातच मंगळवारी रस्ते नाल्यांच्या 45 लाख रुपयाच्या निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करायचा असल्याने मर्जीतील ठेकेदारा व्यतिरिक्त कोणालाही काम द्यायचे नव्हते, परंतु उपसरपंच व सदस्य यांनी सदर निवेदा ओपन टेंडर प्रमाणे व्हायला पाहिजे या उद्देशाने काही ठेकेदारांना टेंडर टाकले होते। त्यांना रोखण्यासाठी 11 वाजतापासून गंगा धंडारे ग्रामपंचायतमध्ये येऊन बसला व त्याने निलेश गोडबोले याला टेंडर टाकण्यास मनाई केली। त्यावर बाचाबाची झाल्याने निलेश गोडबोले सदर घटना उपसरपंच यांना सांगण्यात जात असताना बंदुकीने हमला करण्याचा प्रयत्न केला, परंतु ॲटोमुळे वाचला। सदर घटनेची रिपोर्ट पोलीस स्टेशन परतवाडा येथे देण्याकरिता गेल्यावर सरपंच सविता हाके हिने आपल्या जातीचा गैरफायदा घेत खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात उपसरपंच गोडबोले व निलेश गोडबोलेसह इतरांवर गुन्हा दाखल केला। त्यातच गंगा धंडारे याने बनाव करून माझ्यावर हमला झाला व त्या रिपोर्टमध्ये गोडबोले, अतकरे, थोरासह इतर नागरिकांच्या विरोधात रिपोर्ट दिला। यावरून सविता आहाके व गंगा धंडारे यांना गावात अशांतता ठेवायची असून मोठ्या गैरव्यवहार करायचा होता, परंतु उपसरपंच व सदस्यांच्या जागृतीमुळे त्यांचा हा डाव फसला। त्यांचा काटा काढण्यासाठी सरपंच सविता आहाके व गंगा धंडारे यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये उपसरपंच सदस्य यांना फसवलं। या घटनेत गंगा धंडारे व आनंद गणोरकर यांची पोलिसांकडून भट्टा कुटाई केल्याचे समजते व बंदुकीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।